आता दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। मोदी शहांनी भारताच्या राष्ट्रभक्तीची आणि हिंदुत्वाची वायझेड केली। देवेंद्र फडणवीसांनी यावर बोलावं। फडणवीसांचा शरद पवारांवरील वक्तव्यानंतर राऊतांचा निशाणा। बहुराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारतानं खेळू नये अशी भूमिका भारतीयवासियांची नाही। ऑपरेशन सिंदूरमध्ये आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले। आशिष शेलारांची प्रतिक्रिया। जिथे पाक नाव तिथे विरोध असेल। उद्धव ठाकरे आले पाक सुद्धा खाणं बंद करतील, शेलारांची टीका। 26 महिलांचं कुंकू पुसलं आणि त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळता, लाजा वाटत नाहीत का? संजय राऊत आक्रमक। तर कालच्या मॅचमध्ये फिक्सिंग झाल्याचा राऊतांचा दावा। भारतीय खेळाडूंचं अस्सल वाघ। पहलगामच्या दुर्दैवी घटनेनंतरही परदेशातील पर्यटनात रमलेले उद्धव ठाकरे कागदी वाघ। त्यांना विजयाची भाषा कधी कळलीच नाही। भाजपच्या केशव उपाध्ये यांची टीका। शिंदेंनी बाळासाहेबांचा फोटो लावणं बंद करावं। शिंदेंनी आमच्याऐवजी अमित शहांच्या मुलाला प्रश्न विचारावा। भारत पाक सामन्यानंतर राऊतांचा हल्लाबोल। समिती नेमणं संविधानिक प्रक्रियेतला भाग समजून उपसमिती केली। आशिष शेलारांची प्रतिक्रिया। एखाद्या समाजाला न्याय देणं हे संविधानिक कार्य असल्याचं वक्तव्य। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा। शरद पवार मोर्चा सहभागी। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याची मागणी। राज्यातला विरोधी पक्ष आता बेरोजगार झाला आहे। मतांची पळवापळवी हा नवा रोजगार असल्याचं चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। पवारांच्या राष्ट्रवादीकडून घेण्यात आलेल्या मतचोरीच्या प्रात्यक्षिकावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। धुळे शहर विधानसभा निवडणुकीत 45,000 बोगस मतदान। माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप। 27,000 बोगस मतदार असल्याचा माजी आमदार अनिल गोटेंचा दावा।